साताऱ्यात अनोखा गुलमोहर डे साजरा। पवई नाका परिसरात 67 गुलमोहर झाडांमुळे सजलेल्या रस्त्यावर दरवर्षी 1 मे रोजी साजरा होतो गुलमोहर डे। 1999 पासून सुरू झालेला गुलमोहर डे शहराच्या सांस्कृतिक वारसाचा लाभ। मालेगावातील ओतूर या ठिकाणी 3 दिवसाचा बोहाडा उत्सव। बोहाडा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविकांची गर्दी। 200 वर्षाची परंपरा असलेल्या उत्सवाची तयारी। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगा महोत्सवाचं आयोजन। 50 दिवस अगोदर नाशकात योगा महोत्सव पार पडतोय। नाशिकच्या गोदातीरी गौरी पटांगण इथे योगा महोत्सव। योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककरांची उपस्थिती। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर। देहूतून 18 जूनला संत तुकाराम महाराज तर आळंदीतून 19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज करणार प्रस्थान। दोन्ही संस्थांकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित। 116वा ग्रामजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। तिवसा इथे सामुदायिक प्रार्थना आणि सर्व धर्म संमेलन। दिल्ली इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन घेण्याचा निर्धार। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका। उन्हामुळे शेतकरी त्रस्त। सोयाबीनच्या अवकेवर परिणाम। विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा 40 अंशाच्या वर। राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात। अकोल्यात सर्वाधिक 44.5 अंश तापमानाची नोंद। परभणीमधील मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील बोरवेलला मोठ्या प्रमाणात लागलं पाणी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वैनगंगा नदी पूरग्रस्त कथित घोटाळ्याप्रकरणी महसूल सेवक निलंबित। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत स्वतःच्या पत्नीचं नाव टाकल्याने कारवाई। परभणीत पाणी प्रश्नावरून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। हंडाभर पाण्यासाठी महिला आणि नागरिकांची भटकंती। ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न करता आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे नागरिक संतप्त। उत्तर महाराष्ट्रात वर्षभरात 22 नागरिकांसह 2858 पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना आतापर्यंत 4.5 कोटींची भरपाई। कामगार दिनानिमित्त आरसीएफ तर्फे आदिवासी कबड्डी स्पर्धा। जय गावदेवी कातळा संघ विजेता। रायगडमधील 64 संघांचा सहभाग। द नेशन फर्स्ट संस्थेच्या वतीने कोल्हापुरात लिटिल चॅम्प फुटबॉल स्पर्धेला सुरुवात। 13 वर्षांखालील 100 खेळाडू 8 संघांमध्ये सहभागी। मधुरिमा राजे छत्रपती आणि सत्यजित कदम यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत। एकीकडे महिला व बालविकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलेला असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत। राज्यात हलक्या पावसाची शक्यता। सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती। स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन पुढील 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता। भंडाऱ्याच्या कुरमुडा गावात ठाण मांडून बसलेल्या वाघाला अखेर केले जेरबंद। गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास। विलेपार्लेतील जैन मंदिरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश। पालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून गेल्या 100 दिवसांच्या कामकाजाचं मूल्यमापन। चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रथम क्रमांक। जिल्हाधिकारी गौडा यांचं कौतुक। मराठी ग्राहकांचा आदर राखणे हे कंपनीचे कर्तव्य। शिवसंचार सेनेचा विवो कंपनीला इशारा। विवो कंपनीच्या संचालक रीराम बच्चव यांना दिलं पत्र। वाशिममध्ये स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक। शासनाने 30 एप्रिल 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली असली तरी 2,37,466 लाभार्थींची केवायसी प्रलंबित। निराधार विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी शेळी आणि 2 करडू भेट। एचआरसी संस्थेचा उपक्रम।
छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यातील ग्रामसभा संपन्न. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा संपन्न. भारताविरुद्ध हाफिज सईदचे दहशतवादी नेटवर्क अजूनही सक्रिय. लष्कर-ए-तोयबा भारतातील दहशतवादी हल्ल्यात सहभागी. एनआयएची न्यायालयात महत्त्वाची माहिती. पहलगाम नंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले. पाकिस्तान बांगलादेश रस्त्यात कट. संवेदनशील आस्थापनं एजन्सीच्या वेबसाईटवर हल्ले. पाकिस्तान मोरोक्को इंडोनेशियामधून हल्ले. हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील लीक. एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट. सूत्रांची माहिती. हल्ल्याबाबत गुप्तचर विभागाने आधीच सांगितलं होतं. हल्ल्याबाबत अचूक माहिती देण्यास आली होती. सूत्रांची माहिती. पहलगाममधल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांकडून झाली होती रेकी. पाककडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. भारताच्या आक्रमणाची भीती. पाकिस्तानचा थैथयाट. पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची भारताला पोकळ धमकी. भारताकडून राजस्थान पाकिस्तान सीमेवर रणगाड्यांचा युद्धाभ्यास. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी. पाकिस्तानच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय. पाक धार्मिक विभाग प्रमुख हाफिज अहमदचा निर्णय. दिल्ली एनसीआर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. दिल्लीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. दिल्लीत मुसळधार पावसामुळे आयजीआय विमानतळावरील उड्डाणे उशिरा. विमान कंपन्यांनी सूचना केल्या जारी. दिल्ली विमानतळावरून उड्डाणांमध्ये सरासरी 50 मिनिटे आणि आगमनांमध्ये 35 मिनिटे विलंब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.